सॉफ्ट टिश्यूच्या इजा या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही सामान्यतः जखमी होणाऱ्या सॉफ्ट टिश्यू ओळखू शकाल. बंद जखमेच्या प्री हॉस्पिटल उपचारांची म्हणजेच पीएचटीची पावले सांगू शकाल. खुल्या जखमेची पीएचटीची पावले सांगू शकाल. डोळे, कान, नाक आणि गळ्याच्या जखमांच्या पीएचटीची पावले सांगू शकाल. पोट आणि ज्ञानेंद्रियांच्या जखमांची पीएचटीची वर्णन करू शकाल. शरीराच्या विशिष्ट भागात रक्तस्राव नियंत्रित करण्यासाठी ड्रेसिंग आणि बँडेजचा उपयोग कसा करायचा हे समजून घेऊ शकाल आणि स्वयंसेवकाच्या भूमिका समजू शकाल. सॉफ्ट टिश्यू म्हणजे काय ते समजून घेऊया. सॉफ्ट टिश्यू शरीरातील विविध अवयवांना जोडतात, आधार देतात आणि त्यांना वेढतात. शरीराच्या बहुतेक भागांमध्ये सॉफ्ट टिश्यू असतात. सॉफ्ट टिश्यू मध्ये लिम्फ, वाहिन्या, नस, रक्तवाहिन्या, चरबी, स्नायू, टेंडन्स, लिगामेंट्स, कार्टिलेज आणि इतर फायब्रस टिश्यूंचा समावेश होतो. सॉफ्ट टिश्यूंच्या बहुतांश इजा जलद, अनपेक्षित किंवा अनियंत्रित हालचालींमुळे होतात, ज्या अपघात किंवा इतर घटकांमुळे घडतात. तथापि दीर्घकाळाचा जास्त वापर किंवा सतत थकलेल्या संरचनाही, विशेषतः स्नायू आणि टेंडन्स, सॉफ्ट टिश्यूंची इजा होण्याचे कारण ठरू शकतात. चला पाहूया की कोणते टिश्यू वारंवार जखमी होतात. लिगामेंट्स, स्नायू, टेंडन्स, नस, हाडे आणि कार्टिलेजेस यांचा यामध्ये समावेश आहे. अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट आणि मध्यम कोलेटरल लिगामेंट गुडघ्यात, अल्नर कोलेटरल लिगामेंट्स मनगटात किंवा हातात आणि इंटरस्पिनस लिगामेंट पाठीच्या कण्यामध्ये हे लिगामेंट वारंवार जखमी होतात. ज्या स्नायूंना वारंवार इजा होते त्या म्हणजे बायसेप्स ब्रांचच्या वरच्या हातात, रेक्टस फेमोरल मांडीत आणि ट्रान्सवर्स ॲब्डोमेन म्हणजे पोटात. पटेला टेंडन्स गुडघ्यात, कॅलकेनल किंवा ॲकिलिस टेंडन पायात किंवा खालच्या पायात आणि बायसेप्स टेंडन्स खांद्यात किंवा कोपरात हे टेंडन्स वारंवार जखमी होतात. ज्या नसांना वारंवार इजा होते त्या म्हणजेच ब्रॅकियल प्लेक्सस खांद्यात, अल्नर नस कोपरात किंवा हातात, पेरोनल नस घोट्यात किंवा पायात आणि क्रॅनियल नस म्हणजे डोक्यात. पायातील फ्युमर हाड, हातातील ह्युमरस, धडातील पसल्या, पायातील मेटाटार्सल्स आणि हातातील मेटाकार्पल ही वारंवार जखमी होणारी हाडे आहेत. कार्टिलेजमध्ये गुडघ्यातील मिनिस्कस, पाठीच्या कण्यातील इंटरवर्टेब्रल डिस्क आणि हिप मधील ॲसेटाबिलम या कार्टिलेजला वारंवार इजा होऊ शकते. आता एक क्रिया करून तुमच्या सॉफ्ट टिश्यू बाबतच्या समजुतीची तपासणी करूया. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा आणि सबमिट वर क्लिक करा. आता बंद जखमांबद्दल शिकूया. या जखमा अशा असतात जिथे त्वचा अखंड असते आणि आतील टिश्यू उघड होत नाही. बंद जखमांमध्ये त्वचेला वरवरची हानी होऊ शकते किंवा कधी कधी अंतर्गत अवयवांनाही इजा होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. लहान कंटुशनवर साधारणतः वैद्यकीय उपचाराची आवश्यकता नसते, परंतु गंभीर जखमा जीवघेण्या ठरू शकतात. बंद जखमा साधारणपणे पडल्यानंतर किंवा वाहन अपघातानंतर थेट आघातामुळे होतात. त्वचा अखंड असूनही इजा अंतर्गत स्नायू, अवयव आणि हाडांपर्यंत पोहोचू शकते. बंद जखम ओळखण्यासाठी काही लक्षणे असतात, जसे की सूज, नाजूकता,
रंग बदलणे आणि संभाव्य विकृती. आता बंद जखमांच्या प्रकारांकडे पाहूया. बंद जखमांचे प्रकार आहेत सूज, हेमाटोमा आणि क्रश इजा. प्रत्येक प्रतिमा क्लिक करून अधिक जाणून घ्या. सूज म्हणजे कंट्युशन. ही इजा सामान्यतः खेळामध्ये होतात, जिथे थेट आघातामुळे लहान रक्तवाहिन्या, केशवाहिन्या, स्नायू, आतील टिश्यू आणि काही वेळा हाडांनाही इजा होते. सूज सामान्यतः लालसर ते निळसर रंगाची वेदनादायक सूज दाखवते, जी जखमी क्षेत्राच्या त्वचेत पसरते. हेमॅटोमामध्ये रक्तात लहान रक्तवाहिन्या आणि केशवाहिन्यांची इजा होते, ज्यामुळे रक्तस्राव होतो. हेमाटोमामध्ये मर्यादित जागेत रक्त जमा होऊन एकत्र होते. हेमाटोमा सहसा एक वेदनादायक स्पॉन्जी आणि रबरी गाठीसारखी दिसते. ती लहान किंवा मोठी असू शकते. शरीराच्या आत खोलवर किंवा फक्त त्वचेखाली अपघाताच्या तीव्रतेवर आणि जागेवर अवलंबून असते. क्रश इजा सामान्यतः बाह्य उच्च दाबाने होते, जेव्हा शरीराचा काही भाग दोन पृष्ठभागादरम्यान दाबला जातो. इजाची तीव्रता आणि वेदना एक साधी सूज असू शकते किंवा शरीराच्या क्रश झालेल्या भागाचा नाश होण्यापर्यंत जाऊ शकते. हे आघाताच्या जागेवर, आकारावर, कालावधीवर आणि शक्तीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीमध्ये जखम जीवघेणी होण्यापासून रोखण्यासाठी प्री हॉस्पिटल उपचार म्हणजेच PHT अत्यंत आवश्यक असते. चला बंद जखमांच्या प्री हॉस्पिटल उपचारांबद्दल शिकूया. बंद जखमांसाठी काही प्री हॉस्पिटल उपचार पद्धती इथे दिलेल्या आहेत. राईस पद्धती वापरा, म्हणजेच रेस्ट विश्रांती, आईस म्हणजे बर्फ, कंप्रेस म्हणजे दाब आणि एलिव्हेशन म्हणजेच उंचावणे. आता राईस पद्धतीबद्दल अधिक शिकूया. प्रारंभिक 24 ते 48 तास विश्रांतीची शिफारस केली जाते. त्यानंतर मध्यम हालचाल सुरू करावी. बर्फ 20 मिनिटांपेक्षा जास्त लावू नका आणि दर 40 ते 45 मिनिटांच्या अंतराने हा उपाय करा. जास्तीत जास्त 48 तासापर्यंत ही पद्धत लागू करा. दाब पद्धतीचा उद्देश सूज कमी करणे असतो. उंचावण्याचा उद्देश सूज कमी करणे आणि रक्त वाहण्यापासून रोखणे तसेच शिरांच्या द्वारे रक्ताभिसरणात सुधारणा करणे असतो. नंतर रुग्णाच्या व्हायटल साईन मध्ये कोणतेही वेगवान बदल होत आहेत का ते तपासा, जे अंतर्गत रक्तस्राव दर्शवू शकतात आणि ते डॉक्टरांनी उपचार करणे आवश्यक असते. शॉकसाठी उपचार पुरवा आणि रुग्णाला त्वरित वैद्यकीय केंद्रात हलवा. आता उघड्या जखमांच्या प्रकाराबद्दल शिकूया. उघड्या जखमांमध्ये त्वचा फाटते किंवा कापली जाते आणि आतील टिश्यू बाहेरून दिसतात. उघडी जखम म्हणजे त्वचा किंवा म्युकस मेम्ब्रेन फाटणे, जसे की सुरीच्या कापामुळे होणारी जखम. सर्वात सामान्य अपघात ज्यामुळे उघड्या जखमा होतात ते म्हणजे पडणे, धारदार वस्तूंचे चुकीचे हाताळणे, साधन किंवा यंत्राच्या अपघातात आणि रस्ते अपघातात जखमी होणे. उघड्या जखमांचे प्रकार म्हणजे खरचटणे, चिरणे, साधे किंवा घातक, भेदन आणि पंचर. जखमा अवलशन, अंगच्छेद, क्रश, इजा उघड्या किंवा बंद असू शकतात. बंदुकीच्या गोळीच्या जखमा किंवा एखादी वस्तू शरीरात अडकलेली असणे. प्रत्येक प्रतिमा क्लिक करून अधिक जाणून घ्या. खरचटणे म्हणजे त्वचा घासणे किंवा त्वचा कठीण किंवा खडबडीत पृष्ठभागावरून स्क्रॅप होणे. अशा प्रकारच्या जखमेत रक्तस्राव साधारणपणे मर्यादित असतो, परंतु संसर्ग टाळण्यासाठी त्वचा स्वच्छ करणे आवश्यक असते. खरचटणे म्हणजे स्क्रॅप्स आणि स्क्रॅचेस असतात आणि बाह्य त्वचेचा थर अशा जखमांमध्ये खराब होतो, परंतु सर्व थर आरपार भेदलेले नसतात. लॅसरेशन ही त्वचेवरील जखम आहे, ज्यामध्ये खरचटल्यासारखी त्वचेची हानी होत नाही. सामान्यतः लॅसरेशन म्हणजे धारदार वस्तूमुळे झालेली कापलेली जखम, जसे की काच.
लॅसरेशन मधून होणारा रक्तस्राव जलद आणि मोठ्या प्रमाणात असू शकतो, ज्यामध्ये पुढील वैशिष्ट्ये असतात: धारदार वस्तूंनी किंवा बळकटीने कापलेली गुळगुळीत काप, गंभीर आघात किंवा बोथट वस्तूने झालेली इजा, जखमेची खोली ठरवणे अवघड आणि प्रचंड रक्तस्राव होणे. छिद्रित जखम म्हणजे एक भेदणारी जखम असते, ज्यामुळे टिश्यू मध्ये एक लहान छिद्र तयार होते. जरी बाह्य रक्तस्राव कमी असला तरी अंतर्गत अवयवांना होणाऱ्या इजेमुळे गंभीर अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो, जसे की गोळीबाराच्या जखमांमध्ये रक्तस्राव होतो. अवल्शन म्हणजे जोरात फाडणे किंवा टिश्यू अंशतः फाटणे. अशा जखमा गोळीबार, स्फोट, प्राण्यांचे चावे किंवा इतर क्रश अपघातांमध्ये होतात. यामध्ये रक्तस्राव खूपच जास्त आणि जलद असतो. अवल्शनच्या पुढील वैशिष्ट्यांमध्ये हाडे, त्वचेचे फाडणे आणि सैल टिश्यू संपूर्णपणे वेगळे होणे आणि टिश्यूला ऑक्सिजन पुरवठा थांबणे याचा समावेश आहे. अंगच्छेद म्हणजे कोणत्याही अवयवाचा अपघातामुळे, वैद्यकीय आजारामुळे किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकणे. शस्त्रक्रियेच्या उपायांमध्ये वेदना कमी करणे किंवा प्रभावित अवयवांतील संसर्ग जसे की कर्करोग किंवा गँग्रीन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते. कधी कधी ही शस्त्रक्रिया प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केली जाते. एक विशेष बाब म्हणजे जन्मजात अंगच्छेद, एक विकार ज्यात गर्भाच्या हातापायांना संकोच करणाऱ्या पट्ट्यांमुळे कापले जाते. ट्रॉमॅटिक अंगच्छेद म्हणजे जेव्हा शरीराच्या अतिरिक्त भागांवर परिणाम होतो, प्रचंड रक्तस्राव होतो आणि रक्तवाहिन्या कोलॅप्स होतात. क्रश इजा सामान्यतः कारच्या खाली चिरडल्या गेल्यामुळे किंवा मशिनरी, बांधकाम किंवा शेतीच्या संबंधित घटनांमुळे होतात. नैसर्गिक आपत्ती जसे की मोठ्या भूकंपांमध्ये 3% ते 20% मृत्यू हे इमारतीच्या कोसळण्यामुळे आणि अडकण्यामुळे होणाऱ्या क्रश इजांमुळे होतात. गोळीबाराच्या जखमेचा त्वरित होणारा हानिकारक परिणाम सामान्यतः गंभीर रक्तस्रावाशी संबंधित असतो आणि हायपोजेमिक शॉकचा संभाव्य परिणाम दर्शवतो. हायपोजेमिक शॉक म्हणजे जीवनावश्यक अवयवांना ऑक्सिजन पुरवठा कमी पोहोचण्याची स्थिती होय. अपघातजन्य हायपोजेनिक शॉकच्या ऑक्सिजन पुरवठा कमी होण्याचे कारण म्हणजे रक्ताचे नुकसान, कारण रक्त म्हणजे शरीरातील घटकांना ऑक्सिजन पोहोचवण्याचे साधन आहे. अडकलेल्या वस्तू म्हणजे त्या वस्तू ज्यांनी शरीराच्या कोणत्याही भागाला छिद्रित केले आहे आणि त्या अजूनही शरीरात अडकलेल्या आहेत. अडकण्याच्या ठिकाणावर आणि वस्तूच्या आकारावर अवलंबून आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद आवश्यक असू शकतो. उघड्या जखमांसाठी येथे काही हॉस्पिटल पूर्व उपचार पर्याय आहेत. पहिला म्हणजे जखमेला उघडणे. यामध्ये सर्व कपडे काढणे आणि मऊ टिश्यूला उघडणे समाविष्ट आहे आणि रुग्णाच्या डोक्यावर कपडे ओढून काढणे टाळा. सर्वात चांगली पद्धत म्हणजे आघात झालेल्या जागेवरचे कपडे कात्रीने कापून काढणे. पुढील टप्पा म्हणजे रक्तस्रावाचा स्त्रोत नियंत्रणात ठेवणे. हे थेट दबावाने आणि एलिव्हेशनने सुरू होते. योग्य दाबाच्या बिंदूवर अप्रत्यक्ष दाब वापरून आणि एलिव्हेट करून जर जखमा अजूनही रक्तस्राव करत असतील तर फक्त टॉर्निकेट हा अंतिम उपाय म्हणून वापरा. अवशिष्टांना टाळा. जखमेच्या पृष्ठभागाभोवतीचा कचरा आणि प्रदूषण काढा. अडकलेल्या कणांना काढण्याचा प्रयत्न करू नका. ड्रेसिंग आणि बंधनाची व्यवस्था करा. जखम झाकण्यासाठी निर्जंतुक ड्रेसिंग वापरा आणि बंधनाने सुरक्षित करा. याशिवाय रुग्णाला झाकणे आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. शॉकसाठी उपचार द्या. रुग्णाला लवकरात लवकर वैद्यकीय केंद्रात हलवा. आता उघड्या आणि बंद जखमांच्या आपल्या समजुतीची तपासणी करण्यासाठी आणखी एक क्रियाकलाप करूया. बंद आणि उघड्या जखमा ओळखा. योग्य वैद्यकीय प्रकरणात लेबले, ड्रॅग आणि ड्रॉप करा आणि सबमिट वर क्लिक करा.
आता जखमांवर ड्रेसिंग आणि बँडेज वापरण्याबद्दल जाणून घेऊया, जेणेकरून रक्तस्राव नियंत्रित होईल. ड्रेसिंग म्हणजे कोणतीही सामग्री जी जखम कव्हर करण्यासाठी वापरली जाते आणि जी रक्तस्राव नियंत्रणात मदत करते आणि प्रदूषण टाळण्यास सहाय्य करते. बँडेज म्हणजे ड्रेसिंगला एका ठिकाणी ठेवण्यासाठी वापरली जाणारी कोणतीही सामग्री. ड्रेसिंगचे दोन प्रकार आहेत. ऑक्लुसिव्ह ड्रेसिंग म्हणजे जखमावर लागू केलेली कोणतीही पाण्याला प्रतिकार करणारी सामग्री जी हवेला प्रवेश करण्यापासून रोखते आणि आंतरिक अवयवांमधून आर्द्रता गमावण्यापासून थांबवते. बल्की ड्रेसिंग म्हणजे 2 ते 3 सेंटीमीटर जाडीचा एकल ड्रेसिंग तयार करण्यासाठी अनेक ढिगांमध्ये ठेवलेली ड्रेसिंग, जसे की एक जाड स्वच्छता टॉवेल, कोणतीही पर्यायी सामग्री. ड्रेसिंग आणि बँडेज लावण्याची प्रक्रिया इथे दिलेली आहे. ड्रेसिंग रक्तस्राव नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. आपण आश्रयतंत्र वापरून ड्रेसिंग लागू करणे आवश्यक आहे. आपण जखमांना पूर्णपणे झाकणे आवश्यक आहे. ड्रेसिंग आणि बंधन ठाम, निश्चित आणि आरामदायक असावे, पण रक्ताभिसरणावर परिणाम होईल अशी खूप घट्ट नसावी. तसेच बँडेजचे टोक कुठेही अडकू नये म्हणून ते खुले नसावे. शेवटी आपण बोटांची टोके झाकणे टाळावे. ही काही रक्तस्राव नियंत्रण करण्याची प्राथमिक तत्वे दिलेली आहेत. ती आहेत सूचना, ओळखा आणि दाबा. चला एक एक करून या तत्वांना समजून घेऊया. सूचना तयार करण्यापूर्वी आपली सुरक्षा सुनिश्चित करा. आपण जर जखमी झालो तर आपण पीडिताला मदत करू शकणार नाही. आपण जखमी व्यक्तीची काळजी घेण्यासाठी कोणते टप्पे पाळले पाहिजेत हे पाहूया. जर दृश्य आपल्यासाठीही असुरक्षित असेल तर कोणत्याही क्षणी आपली सुरक्षा धोक्यात येईल. त्यामुळे आपल्याला शक्य असल्यास आपले आणि पीडिताचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे असा धोका लक्षात आल्याबरोबर सुरक्षित स्थान शोधा. अखेर आपण ग्लोव्ज घालून रक्तवाहिनीमधून संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. पुढील टप्पा म्हणजे 112 वर कॉल करणे किंवा दुसऱ्या कोणाला तरी कॉल करण्यास सांगणे, जे आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादकांना सूचित करेल आणि परिस्थितीनुसार आपत्कालीन वैद्यकीय किंवा EMS घटनास्थळी प्रतिसाद देण्यासाठी त्वरित पोहोचू शकेल. रक्तस्रावाच्या बाबतीत रक्तस्रावाचा स्रोत शोधा. जखमावरच्या कपड्यांना उघडा किंवा काढा जेणेकरून जखम स्पष्टपणे दिसेल. त्यानंतर प्राणघातक रक्तस्राव शोधा आणि ओळखा. आपणास माहित आहे का की प्राणघातक रक्तस्राव काय असतो? चला त्याबद्दल शिकूया. अधिकाधिक रक्तस्राव, जखमेतून सतत रक्तस्राव, जमिनीवर ओघळलेले रक्त, रक्ताने भिजलेले कपडे, रक्ताने भिजलेली बँडेज आणि हात किंवा पायाच्या काही भागांचा किंवा तुकड्यांना गमावणे याचा प्राणघातक रक्तस्रावामध्ये समावेश होतो. कॉम्प्रेशन केल्यावर जर आपल्याकडे ट्रॉमा प्राथमिक उपचार किट नसेल तर जखमांवर थेट दबाव लागू करा. जखम स्वच्छ कापडाने झाकून आणि दोन्ही हातांनी थेट दाबा. प्राणघातक रक्तस्राव झाल्यास हात किंवा पायावर जर टॉर्निकेट उपलब्ध असेल तर टॉर्निकेट लावा आणि जर हात किंवा पायावर प्राणघातक रक्तस्राव होत असेल आणि टॉर्निकेट उपलब्ध नसेल किंवा गळ्यावरील, खांद्यावरील किंवा इतर ठिकाणी रक्तस्राव झाल्यास जखमात रक्तस्राव नियंत्रणासाठी गॉज किंवा स्वच्छ कापड वापरा. यालाच हेमोस्टॅटिक किंवा कंट्रोल गॉज असे म्हणतात. त्यानंतर दोन्ही हाताने दबाव लागू करा. आता काही असामान्य जखमांसाठी बंधनांची प्रक्रिया शिकूया. असामान्य जखमांसाठी बँडेज करण्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत, जसे की प्रवेश करणारी जखम, अडकलेली वस्त्रे, एव्होल्यूशन किंवा त्वचेस्थित काप आणि काढलेली एव्होल्यूशन. अधिक माहितीसाठी जखमेच्या प्रत्येक टॅपवर क्लिक करा. पेनिट्रेटिंग जखमांच्या बाबतीत
कोणतीही उघडी जखम पूर्णपणे झाका आणि संभाव्य बाह्य जखमांसाठी रुग्णांची तपासणी करा. इम्पेल ऑब्जेक्टच्या जखमेच्या संदर्भात इम्पेल ऑब्जेक्ट रिमूव्ह करू नका जोपर्यंत ते गालामध्ये अडकलेले असेल आणि श्वसनाच्या कार्यामध्ये अडथळा आणत असेल किंवा CPR देण्यामध्ये काही अडचण निर्माण करत असेल. रक्तस्राव नियंत्रित करा आणि जाड ड्रेसिंगने स्थिर करा, तसेच बँडेज लावा. एव्हल्यूशन जखम किंवा त्वचा चिरडण्याच्या बाबतीत जखम पृष्ठभाग स्वच्छ करा, त्वचेला मूळ स्थानावर ठेवा, रक्तस्राव नियंत्रित करा आणि जाड ड्रेसिंगने झाकून ठेवा, तसेच बँडेज अप्लाय करा. शेवटी अँप्युटेशन आणि अनअटॅच इव्हल्यूशनच्या संदर्भात जखम स्वच्छ करा, तसेच रक्तस्राव थांबवा. जखमांना ड्रेसिंग आणि बँडेजने बांधून घ्या. अंगभंग झालेला अवयव थंड जागी ठेवा, पण ओल्या ठिकाणी ठेवू नका. आता आपल्या ड्रेसिंगच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी आणखी एक क्रिया करूया. वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा आणि सबमिट वर क्लिक करा. आता काही विशेष परिस्थितींकरिता प्री हॉस्पिटल उपचारांवर लक्ष देऊया, जसे की डोळे, कान, नाक आणि गळाची जखम. जर डोळ्यांची जखम छिद्र किंवा अडकलेल्या वस्तूशी संबंधित असेल तर आम्हाला दिलेल्या पायऱ्या अनुसरण कराव्या लागतील. चांगल्या डोळ्याला बँडेजने बांधून घ्या, जेणेकरून जखमी डोळ्यांची हालचाल रोखता येईल. अवचेतन रुग्णाच्या डोळ्यांना झाकण्यापूर्वी डोळे बंद करा, जेणेकरून डोळे कोरडे पडणार नाहीत, ज्यामुळे आंधळेपणा येऊ शकतो. एका बाहेर पडलेल्या डोळ्याचे उपचार त्याप्रमाणे करा जसे आपण अडकलेल्या वस्तूच्या डोळ्यांचे उपचार करतो. जर डोळा बाहेर पडला असेल तर त्याला पुन्हा झाकण्यासाठी प्रयत्न करू नका. त्याला कप किंवा कार्डबोर्ड कोनने झाका व त्याला बँडेजने बांधून घ्या. सामान्यतः कानातून वाहणारे रक्त, स्वच्छ द्रव किंवा रक्तद्रव खूप महत्वाचे आहे, ज्यामुळे कपाल फ्रॅक्चर किंवा गंभीर डोक्याचा अपघात होऊ शकतो. या जखमेसाठी प्री हॉस्पिटल उपचार पुढील प्रमाणे आहेत. कानात कुठलीही वस्तू टाकू नका. रक्तस्राव थांबवण्यासाठी कानाला झाकू नका. स्वच्छ द्रवासाठी तपासा, जो CSF असू शकतो, जो कपाल फ्रॅक्चर सूचित करतो. द्रव शोषण्यासाठी उघड्यावर एक ड्रेसिंग बँडेज ठेवा आणि दबाव लागू करू नका. नाकातून रक्तस्राव हे एक आपत्कालीन स्थिती आहे, जी गंभीर असू शकते आणि त्याकडे दुर्लक्षित करू नका. महत्वपूर्ण रक्तस्राव हा होऊ शकतो, ज्यामुळे शॉक लागू शकतो. जर रुग्णाला कपाल फ्रॅक्चर किंवा रीढच्या जखमेची शंका असेल तर रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करू नका. नाकातून रक्तस्रावासाठी प्री हॉस्पिटल उपचार पुढील प्रमाणे आहेत. श्वसन मार्ग चालू आहे याची खात्री करा. नाकाच्या दोन्ही नलिकांना एकत्र दाबा आणि ओठ आणि नाकाच्या दरम्यान एक जाड ड्रेसिंग ठेवा. रुग्णाला बसून ठेवा आणि स्थिर ठेवा. नाकात आढळलेले कोणतेही वस्तू काढण्याचा प्रयत्न करू नका. एव्हल्यूशनसाठी एक दाबणारा ड्रेसिंग लावा. व्हिजिबल लॅसरेशन किंवा इतर जखमांच्या बाबतीत गळ्यातील जखम मोठा रक्तस्राव किंवा हवेच्या एबोलिझमचे कारण होऊ शकतो. कधी कधी त्यामुळे बोलण्यात अडचण येते किंवा आवाज गमावण्यास देखील कारणीभूत होऊ शकते. गळ्यातील जखमेसाठी प्री हॉस्पिटल उपचार पुढील प्रमाणे आहेत. एअरवे ओपन ठेवा. ग्लोव्ज हाताने जखमेवर दबाव लागू करा. ऑक्लुसिव्ह ड्रेसिंग लावा. आवश्यक असल्यास दबाव लागू करा. ड्रेसिंगवर बँडेज लावा आणि गळ्यातील कशेरुकांची स्थिरता राखा. आता काही उदर आणि जननांग जखमावर लक्ष देऊया. उदरामध्ये ठोस आणि पोकळ अवयव असतात. फाटलेल्या रिकाम्या अवयवांच्या सामग्रीमुळे सूज येऊ शकते, जसे की पोट, मोठा आणि लहान आंत्र, पाचक एन्झाइम्स, आम्ल आणि बॅक्टेरिया फाटलेल्या जागेमध्ये पसरून पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये प्रवेश करू शकतात. काही ठोस अवयव जसे की यकृत, प्लीहा इत्यादींच्या फाटल्यामुळे देखील तीव्र रक्तस्राव होऊ शकतो. उदराच्या जखमांच्या बाबतीत उपचार प्रक्रिया पहा. उदराच्या जखमावर उपचार करण्याची स्टेप्स पुढील प्रमाणे आहेत. रुग्णाच्या स्थितीवर लक्ष ठेवा. सर्व उघड्या हाडांना झाकून ठेवा. उघड्या अंतर्गत अवयवांना परत ठेवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना जाड, स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केलेल्या ड्रेसिंगने झाकून ठेवा आणि उघड्या जागेला गरम ठेवण्यासाठी ऑक्लुसिव्ह ड्रेसिंगच्या वर ड्रेसिंग किंवा टॉवेल ठेवा. सतत महत्वपूर्ण लक्षणे तपासा.
शॉकच्या ट्रीटमेंटसाठी पेशंटला सुपाइन स्थितीत ठेवा. जननांग जखमा देखील गंभीर जखमा आहेत, त्यांचे उपचार इतर जखमाच्या प्रमाणेच करावेत. तथापि रुग्णाच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी विशेष काळजी आणि लक्ष दिले पाहिजे. सॉफ्ट टिश्यू जखमांच्या वेळी स्वयंसेवकाची भूमिका पाहूया. स्वयंसेवक जखमींच्या सुरक्षेसाठी अपघातस्थळी उपस्थित धोक्यांचे निवारण करून मदत करू शकतात. ते जखमींच्या माणसांना किंवा स्ट्रेचरवर घेतल्यास मदत करू शकतात आणि वैद्यकीय प्राथमिक प्रतिसादकांना जखमी रुग्णांची ड्रेसिंग आणि स्थिरता ठेवण्यास मदत करू शकतात. स्वयंसेवक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राथमिक जीवन समर्थक प्रणालीच्या देखभालीमध्ये मदत करू शकतात. यासोबतच आपण या मॉड्यूलच्या समाप्तीला पोहोचलो आहोत. आता आपण या मॉड्यूलमध्ये चर्चा केलेले मुख्य मुद्दे संक्षेपित करूया. या मॉड्यूलमध्ये आपण शिकलो की सॉफ्ट टिश्यू मध्ये लिम्फ, व्हेसल्स, नर्व्स, रक्तवाहिन्या, चरबी, स्नायू, टेंडन्स, लिगामेंट्स, कार्टिलेज आणि इतर फायबर टिश्यू समाविष्ट आहेत. जीवघेण्या जखमापासून वाचवण्यासाठी पीएचटी फार महत्वाची आहे. यामध्ये बंद जखमा, उघड्या जखमा, डोळा, कान, नाक आणि गळ्यातील जखमा, उदराच्या जखमा आणि जननांगाच्या जखमा यांचा समावेश आहे. रक्तस्राव नियंत्रणाचे प्राथमिक तत्वे म्हणजे सजग राहणे, ओळखणे आणि दाबणे. जखमेवर रक्तस्राव थांबवण्यासाठी आणि संक्रमण टाळण्यासाठी कोणताही पदार्थ लागू केल्यास त्याला ड्रेसिंग म्हणतात. ड्रेसिंग स्थिर ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे कोणतेही पदार्थांना बँडेज म्हणून ओळखले जाते. ड्रेसिंगचे दोन प्रकार आहेत, ऑक्लुसिव्ह ड्रेसिंग आणि बल्की ड्रेसिंग. ड्रेसिंग रक्तस्राव नियंत्रित करण्यासाठी लागू केली जाते आणि ऍसेप्टिक तंत्र वापरून ड्रेसिंग लागू करणे आवश्यक आहे. बँडेज आणि ड्रेसिंग आरामदायक, सुरक्षित आणि मजबूत असावीत, परंतु रक्तप्रवाहात अडथळा आणणारे इतके घट्ट नसावे. आता या विषयाबद्दल तुमची समज तपासण्याची वेळ आली आहे. ही एक मूल्यांकन एक्झरसाइज आहे. सर्व प्रश्न समान महत्वाचे आहेत. तुम्हाला टेस्ट पास करण्यासाठी किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. अभिनंदन.